हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ म्हटलं की आषाढात हा पदार्थ सगळ्यांच्या घरोघरी बनवला जातो, तो म्हणजे कापण्या. तर आमच्या गावाकडे पण सगळीकडे कापण्या आणि धपाटे आषाढ महिन्यात एकदा तरी बनवलेच जातात आणि गावदेवीला वगैरे नैवेद्य त्याचा केला जातो. तर तोच पदार्थ मी आज इथं बनवत आहे. 2 कप गूळ घेतलेला आहे, त्याच्यात मी 2 कप पाणी टाकलेलं आहे आणि पाणी उकळवायचं नाही, फक्त गरम करून गूळ वितळवून घ्यायचा आहे. साईडला ऐश्वर्या बडीशेप आणि सुंठ गरम करून घेत आहे. पाऊस असल्यामुळे बडीशेप आणि सुंठ ही अशी सादळलेली आहे. तिला थोडासा कडकपणा यावा म्हणून गरम करायचे, भाजायचं नाही आहे आणि त्याची नंतर पावडर करून घ्यायची आहे. गूळ असल्यामुळे आम्ही सुंठ आणि बडीशेप वापरत आहे. तुम्ही याच्यात आणखीन जायफळ विलायचीचा पण वापर करू शकता, पण आम्ही गुळाचा पदार्थ असतील तर शक्यतो सुंठ आणि जायफळच सुंठ, बडीशेप, जायफळ वापरतो, विलायची नाही वापरत शक्यतो. आता हे पाणी छान गरम झालेलं आहे, उकळवलं नाही, फक्त गूळ वितळून घेतला आणि ऐश्वर्याने तो परातीत गाळून घेतलेला आहे. जे पाणी आहे ते त्याच्यात जेवढं पीठ बसेल तेवढं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. गव्हाचंच पीठ फक्त इथं घेतलेलं आहे, डाळीचं पीठ घेतलेलं नाही आहे. तुम्ही डाळीचं पीठ पण याच्यात वापरू शकता. 2 वाट्याला अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि 2 चमचे रवा पण या कापण्यात तुम्ही घालू शकता, पण मी ते घातलेलं नाही आहे. आणि सुंठ आणि बडीशेप वाटून त्याचं हे असं चाळून तिने ती पावडर टाकलेली आहे. मीठ टाकत आहे. त्याच्या अगोदर तिने बेकिंग सोड्याऐवजी बेकिंग पावडर 1 चमचा टाकलेली आहे. त्याच्यामुळे कापण्या आपल्या हलक्या होतील, फुगतील आणि छान मस्त अशा खुसखुशीत होतील. कच्चं तेल तिने 4 चमचे टाकलेलं आहे. तेल गरम करून टाकलेलं नाही आहे. तेल गरम करून टाकलं की जास्त कडकडीत अशा कापण्या होतील म्हणून कच्चंच तेल टाकलेलं आहे. आणि तेल कच्चं टाकलं तर थोडासा ओलसरपणा त्या कापण्यांना राहतो, म्हणून कच्चं तेल वापरलेलं आहे. तर त्याच्यात बसेल तेवढं पीठ तिने घेतलं आहे आणि छान गोळा, घट्ट असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त पण घट्ट नाही घ्यायचा आहे, म्हणजे चपातीपेक्षा थोडासा घट्ट गोळा, म्हणजे पुरी इतपत घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि तो छान मुरू दिला आहे, म्हणजे थोडा वेळ भिजू दिला आहे. आमचं जेवण वगैरे होईपर्यंत चांगला 1 तास 2 तास तो भिजलेला गोळा आहे. नंतर तो थोडासा कडक झाला होता, म्हणून मी त्याला थोडंसं तेल लावून मळून घेत आहे. पाणी लावा किंवा तेल लावा, तर छान तो एकसारखा करून घेतला आणि त्याचे असे चपातीपेक्षा थोडे मोठे मोठे असे त्याचे उंडे करून घेतलेले आहेत. कारण आपल्याला कापण्या ह्या थोड्याशा जाड करायच्या आहेत, त्याच्यामुळे थोडं गोळा जो आहे चपातीपेक्षा तो थोडा मोठा घ्यायचा आहे. तर हे सगळे गोळे करून घेतलेत आणि झाकून ठेवले. आता इथं मी पोळपाटावर 1 गोळा घेतलेला आहे. त्याच्या अगोदर मी तेल तापायला ठेवते. कापण्या लाटायच्या अगोदर तेल तापायला ठेवायचे, कारण कापण्या लाटायला फार वेळ लागत नाही. एकीकडे तेल तापत तापत राहील आणि एका बाजूला आपण कापण्या पण करू शकतो. कापण्या लाटायला नाही, कापण्या तळायला वेळ लागतो. त्याच्यामुळे तेल मी अगोदरच तापायला ठेवलं आणि या अशा कापण्या लाटून घेत आहे. जेवढ्या आपल्याला जाड किंवा पातळ जशा तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने दोन्ही बाजूनी लाटून घ्यायचे आहेत. आणि खसखस लावायला विसरायचं नाही आहे. खसखशीने जो खमंगपणा येतो तो काही वेगळाच लागतो कापण्यांना. बिना खसखशीची कापणी खायला पण चांगली लागत नाही. तर भरपूर अशी खसखस दोन्ही साईडनी लावून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ह्या कापण्या कापून घ्यायच्या आहेत. आणि गुळाच्या कापण्या असल्यामुळे थोड्याशा कडक होतात, तर जास्त पातळ लाटल्या तर कडक होतात, जाड लाटल्या तर थोड्याशा मऊ राहतात. तर तुम्हाला जशा आवडतात त्याप्रमाणे तुम्ही कापण्या लाटून घ्या आणि त्याच्या कापण्याप्रमाणे त्याला आकार द्या. शंकरपाळ्यासारखा चौकोनी नाही, कापण्यासारखा असं त्याला आकार दिला तर छान दिसतात. हे बघा, अशा या कापण्या आहेत ना, असा त्याचा आकार आला पाहिजे. तर छान अशा या कापण्या माझ्या झालेल्या आहेत. आता तेल पण तापलेलं आहे, तर आता मी तळून पण घेते.
इथं बघा तेल पण छान मस्त असं तापलेलं आहे. खूप जास्त पण गॅस करायचा नाही आणि खूप स्लो पण करायचा नाही. मीडियम गॅसवर तेल तापवून घेतलेलं आहे आणि छान तापलेलं आहे. तर त्याच्यात मी या कापण्या जितक्या बसणार तेवढ्या मी टाकणार आहे. आता तुम्हाला टाकताना एकाच मध्येच फक्त गोळा झाल्यासारख्या दिसत आहेत, पण बघा एक एक कापणी अशी तळली गेली एका साईडने किती वरती येत आहे. तर ह्या छान मस्त अशा आतून पण छान तळल्या जात आहेत. हे बेकिंग पावडर टाकल्यामुळे आहे ना, ह्या छान अशा खुसखुशीत आणि पूर्ण अशा आतून तळल्या जात आहेत. ते बघा फुगलेल्या आहेत चांगल्या व्यवस्थित. तर मस्त अशा ह्या कापण्या तळून झालेल्या आहेत. खूप लालसर करायच्या नाहीत. माझ्याकडून थोड्याशा लालसर झालेल्या आहेत. तर थोड्या याच्या अगोदरच काढून घ्यायच्या आहेत. जास्त जर लाल झाल्या तर गुळाचा पदार्थ असल्यामुळे तो कडक होतो. तर राहिलेल्या पण मी कापण्या ज्या आहेत तर याचप्रमाणे मी सगळ्या कापण्या लाटून करून घेणार आहे. आमच्याकडे तर हा आषाढ महिन्यात घरोघरी केला जाणारा हा पदार्थ आहे. तर कोणाकोणाच्या घरी हा पदार्थ केला जातो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुम्हाला माहीत आहे की काय करायचं आहे. तर बघा मी तुम्हाला कापण्या कशा झाले तर ते असं तोडून पण दाखवते. खरंच छान कापण्या झाल्या होत्या. तुम्ही पण नक्की या पद्धतीने करा. सोड्याऐवजी तुम्ही बेकिंग पावडर जर वापरली तर छान खुसखुशीत अशा या कापण्या तयार होतात. तर या पद्धतीने मी सगळ्या कापण्या करून घेतलेल्या आहेत. आणि या बघा माझ्या कापण्या ज्या आहेत त्या सगळ्या तयार झालेल्या आहेत. आता तुम्हाला दाखवते त्या कशा झाल्यात तळून. तर ह्या बघा कापण्या झालेल्या आहेत आणि हे त्याला खसखस वगैरे परफेक्ट लागलेली आहे. आणि तोडून बघते मी, खाऊन बघते. अजिबात कडक झालेली नाही, वातळ झालेली नाही, एकदम खुसखुशीत आणि मस्त अशी कापणी झालेली आहे. ज्या पद्धतीने मी केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. या कापण्या खायला खरंच खूप सुंदर झाल्या कापण्या.